परिषदच्या मुख्याधिकारीबाबत आपण उपोषण न करणार अशी बातमी प्रसार झाली आहे. सर्वप्रथम मी प्रसारमाध्यमांचा आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी आमच्या प्रत्येक बातम्या आपल्या प्रसारमाध्यमावर दाखवून आम्हाला एक ताकद देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नळदुर्ग नगर परिषदबाबत गेल्या अनेक दिवसापासून आमचा संघर्ष सुरू आहे, कारण नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्याकडे आम्ही नळदुर्ग नगर परिषदमार्फत पाचपीर चौक ते पाचपीर दर्गापर्यंत रस्ता व तसेच गौडी गल्ली सावरकर चौक ते श्रीराम मंदिर CC रोड व त्याचबरोबर नानिमा दर्गा येथे शौचालय कामासाठी या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरवर निलंबनाची कारवाई करा म्हणून काळ्या यादीत घाला म्हणून मी मागणी केली होती. याआधी देखील अनेक प्रसारमाध्यमांवर या विषयावर मी खुलासा दिलेला आहे, परंतु शासकीय कर्मचारी अधिकारी आपल्या पदाचा कशा प्रकारे गैरउपयोग करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करतात या संदर्भात सर्व पुरावे घेऊन गेल्या 13/8/2024 रोजी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय व मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे मी मंत्रालयात अशी मागणी केली होती. धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार यांची खातेन्याय चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करा म्हणून, परंतु 13/8/2024च्या पत्रावर मंत्रालयात कुठल्याही पद्धतीने दखल झाली नाही म्हणून परत एकदा 1/10/2024 रोजी मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांच्याकडे त्याच विषयावर परत एकदा समरणपत्र दाखल केलेलं आहे. 10 दिवसाच्या आत कारवाई झाली नाही तर 16 ऑक्टोबरपासून आझाद मैदान या ठिकाणी मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार यांची खातेन्याय चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करा म्हणून आमरण उपोषण मी करणार आहे. आपल्या मागणीला शासकीय अधिकारी दखल घेतली का? गेल्या 5 महिन्यापासून जे पाठपुरावा मुख्य अधिकारीकडे, त्यानंतर उस्मानाबादचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे साहेब यांच्याकडे जे पुरावे लावून मी मागण्या केलेल्या आहे, हे सर्व पुरावे लावून तुम्हाला सांगू इच्छितो. गोपनीय अनेक विभागाकडे देखील नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्यावर निलंबनाची कारवाई करा म्हणून मी अनेक ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे. आपण जे प्रश्न विचारला आहे, आंदोलनाने सत्ता परिवर्तन होतात, हे तर एक भ्रष्टाचारी अधिकारी आहे. जोपर्यंत लक्ष्मण कुंभार मुख्य अधिकारी यांची निलंबनाची कारवाई होणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. सर, आपल्या उपोषणाच्या प्रमुख मागण्या काय असणार? माझ्या उपोषणाची प्रमुख मागणी अशी आहे, कारण नळदुर्ग नगर परिषदला ज्या वेळेस मी या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा म्हणून मागणी केली होती, सर्व डॉक्युमेंटच्या पद्धतीने अनेक वेळा त्यांच्याकडे स्मरणपत्र दाखल केलो, बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे म्हणून त्यांना माहिती दिली, परंतु त्यांनी मला एक पत्र दिला होता की तुम्ही जे 3/7/2024ला नळदुर्ग नगर परिषद समोर आंदोलन करणार आहे ते आंदोलन माघार घ्या. आम्ही या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरला नोटीस काढलेली आहे
आणि यांच्यावर आम्ही 3 दिवसात कारवाई करणार आहे. परंतु काही राजकीय पुढाऱ्यांच्या आणि काही आर्थिक संगनमत करून या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरवर नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी यांनी कारवाई केली नाही. नळदुर्ग नगर परिषदबाबत अनेक विषयाबाबत अनेक विभागाकडे मी तक्रार दाखल केलेली आहे. 2021 आजपर्यंत गुंठेवारी खरेदीचा खूप मोठा विषय आहे. त्याच्यामध्ये देखील लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या मुख्य अधिकारी यांनी केलेला आहे. हे सगळे पुरावे माझ्याकडे आहे. सगळे पुरावे घेऊन मी लोकायुक्त व तसेच अनेक विभागाकडे एक चौकशी समिती नेमणूक करा म्हणून देखील मागणी केलेली आहे. आणि चौकशी समिती नेमणूक करून समक्ष मला बोलून घ्या, त्यावेळेस मी पुरावे द्यायला तयार आहे. जर एवढ्या मागण्या करून एवढ्या पुरावे देऊनसुद्धा कारवाई झाली नाही तर हायकोर्टात मुंबई येथे एक रिट पिटिशन दाखल करणार आहे. त्याच्यानंतर देखील अनेक विभागाकडे तक्रार दाखल करून या विषयावर आमची मागणी अशी राहणार आहे. तर नेमका नगर परिषद नंदुरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भ्रष्टाचार काय आहे? यांचा आपण विचारल्याप्रमाणे भ्रष्टाचार म्हणजे नळदुर्ग नगर परिषदला 2021 आजपर्यंत नळदुर्ग नगर परिषदला अनेक विभागाकडून आमदार निधीमधून अनेक निध्या विकास कामांसाठी आलेली आहे. अनेक मक्तेदारांना लाखो रुपयाचा टेंडर या नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी यांनी काढलेला आहे. अनेक त्रुट्या या मक्तेदारांच्या करारनाम्यामध्ये आहे. ते करारनामा सविस्तर न बघता डायरेक्ट त्या करारनाम्यावर सह्या करून अशा बोगस करारनामे तयार करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या मुख्य अधिकाऱ्यांनी केलेला आहे. हे करारनामा आहे. या करारनाम्याला कुठलीही स्टॅम्प ड्युटी भरण्यात आलेली नाही, रजिस्टरी नाही. 100 रुपयाच्या बॉन्डवर करारनामे, लाखो रुपयाचा भ्रष्टाचार अशा पद्धतीने या मुख्य अधिकाऱ्यांनी केलेले आहे. कारण 20-20 लाख, 25-25 लाख, 90-90 लाख रुपयाचा टेंडर ज्यावेळेस नगर परिषद काढतात, त्या टेंडरला पास करताना एक पद्धत आहे. करारनाम्याला जे स्टॅम्प ड्युटी आहे ते स्टॅम्प ड्युटी भरून रजिस्ट्री करून करारनामा पास करण्याचं काम ह्या मुख्य अधिकारीचं असतात. परंतु असा काहीही न करता डायरेक्ट 100 रुपयाच्या बॉन्डवर करारनामे लिहून लाखो रुपयाचा, करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या मुख्य अधिकाऱ्यांनी केलेला आहे. पुढील पाऊल काय असणार? पुढील पाऊल 16 ऑक्टोबरपासून आझाद मैदान या ठिकाणी हे मागणी घेऊन मी आमरण उपोषणासाठी बसणार आहे. त्या उपोषण दरम्यान अनेक पद्धतीने मी आंदोलन तिथं करणार आहे. त्याच्यानंतर या शासकीय अधिकाऱ्याला जाग येत कसं काय नाही ते मी बघणार आहे. सर्वने भ्रष्टाचार बाहेर करणार नळदुर्ग नगर परिषदेमध्ये जो भ्रष्टाचार बाहेर काढावा गेलो ते आपल्याला यश मिळेल का? 100% मला यश मिळेल. कारण माझ्याकडे अनेक पुरावे आहे. हे फक्त थोडक्यात आपल्याकडे दाखवतात. अनेक पुरावे माझ्याकडे आहे. RTIद्वारे अनेक यंत्रणाद्वारे मी पुरावे काढलेले आहे. आणि माझी सर्रास मागणी आहे, चौकशी करून यांच्यावर निलंबनाची कारवाई करा. कारण करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या मुख्य अधिकाऱ्यांनी केलेला आहे. अनेक पुढाऱ्यांच्या जवळच्या लोकांना मक्ते दिलेलं आहे, टेंडर दिलेलं आहे. त्याच पद्धतीने गुंठेवारी खरेदीचा देखील खूप मोठा भ्रष्टाचार या मुख्य अधिकाऱ्यांनी केलेला आहे. कारण ज्या पद्धतीने आम्ही मागण्या केलेल्या आहे, गेल्या 5 महिन्यापासून मी पाठपुरावा करत आहे. याच्यावर मला शासकीय अधिकाऱ्यांवर विश्वास आहे. मी जे पुरावे आणि जे मागण्या केलेल्या आहे याच्यावर न्याय मिळतील.